बघा ही बाही अशा प्रकारे आता लागली आहे. हा पुढच्या मुंढाला पुढचा मुंढा लागलेला आहे आणि मागच्या मुंढाला मागचा मुंढा. असंच कापड आता हे उलटं करायचं आहे आपल्याला आणि इथे दंडघेर आहे, या दंडघेराजवळ असं यायचं आहे. त्याच्यानंतर हे असं पकडायचं. बघा बरोबर मुंढाला असा मुंढा आला पाहिजे. त्याच्यानंतर हे असं असं पकडायचं. उलटं कापड वरती आहे. कमरेचं नॉच आपण दिलं होतं बघा. बघा कमरेच्या नॉचला कमरेचं नॉच खाली यायचं. आपण सीटचं नॉच दिलं होतं, हे बघा हे सीटच्या नॉचला सीटचं नॉच. हे जर आपलं परफेक्ट आलं याचा अर्थ ते खाली परफेक्टच असणार आहे, कारण की कापताना आपण नॉचेस परफेक्ट कटिंगलाच दिले होते. आता याला आपल्याला काय करायचं आहे, टीप मारायची आहे. डायरेक्ट पहिले टीप जी येणार आहे ती फिटिंगची टीप येणार. फिटिंगच्या टीपला आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी दंडघेर आहे बाहीचा. दंडघेर किती होतं? 6.25. मग या ठिकाणी 6.25ला मार्किंग केलं. 6.25ला मार्किंग करून डायरेक्ट याच्यावरती पहिले टिप द्यायची आणि याला लॉक करायचं. दंडघेरला आपण काय केलं, लॉक केलं. आता खाली इथे आलो आपण. हे आपलं काय मुंढ्याची खोली. या ठिकाणी 2 इंचाला आपण मार्किंग केलेले बघा. 2 इंचाला आपण या ठिकाणी कट दिला होता. हा कट आहे, त्या 2 इंचाला मी मार्किंग केलं. आता काय करायचंय, त्या 6.25 पासून 2 इंच म्हणजे इथे आपला छातीचा चौथा भाग होता, तिथपर्यंत पूर्ण टीप मारून द्यायची. कसं धरलं हे बघा, ह्या टिपेवरती हे टीप. आता खाली आलो कमरेच्या नॉच जवळ. कुठे आलोय? कमरेचं नॉच. त्या ठिकाणी नॉच वरती नॉच बरोबर असा धरायचा. हे बघा हा नॉच ह्या नॉच वरती, हे बघा असं धरला की याच्यावरती बोट ठेवायचं. मधलं जे कापड असेल ना कमी जास्त ते सुईचं टोक वरती करायचं. हे बघा तसंच कापड लावलं जसं कापताना आधी होतं. आणि आता ह्या ठिकाणी आपलं मार्जिन किती इंचाचं होतं नॉचपासून? 2 इंचाचं. मग 2 इंचाला काय करायचं, मार्किंग करायची. जे बाहेरचं मार्जिन होतं त्याला. आणि मध्ये काय कापड गोळा वगैरे होत असेल तर त्याला काढून घ्यायचं आणि त्या 2 इंचापर्यंत पूर्ण सरळ टिकणार. तिथे येऊन बरोबर थांबायचं. माझा बोट नॉच मी हलू दिला नाही. आता खाली यायचं सीटजवळ. बघा उजव्या हाताने मी कापड वरती सरकवलं. सुईचं टोक खाली ठेवायचं स्टँडवरती. प्रत्येक वेळेस जेव्हा जिथे थांबाल, इथे थांबलात इथे थांबलात, नेहमी सुईचं टोक कुठे ठेवायचं? खाली. त्याच्याने असं कापड हलवलं तरी सुद्धा कापड सरकणार नाही. सुईचं टोक त्याला धरून ठेवेल. आता बघा सीटचं नॉच सीटच्या नॉचला आलं का हे परफेक्ट. आता परत आजूबाजूचं कापड आपण सरकवलं. इथे किती इंचाचं मार्जिन होतं आपलं? 1.5 इंचाचं मार्जिन मार्क करायचं. ह्या नॉचच्या ठिकाणी आडवी रेष ओढली. दोन्ही नॉच एकमेकांच्या वरती ठेवले. जर हे खाली वरती असले तर खालचा घेर सुद्धा तुमचा खाली वरती होणार. म्हणून नॉच वरती नॉच. या ठिकाणी आपला हात घट्ट धरून ठेवायचा. आता सुईचं टोक खाली ठेवायचं आणि ह्या 1.5 इंचाकडे यायचं टिप द्यायचं. जिथं फुली झाली होती तिथं मी येऊन थांबले. आता सुईचं टोक परत खाली ठेवलं, स्टँड वरती ठेवलं. आता काय करायचंय, याला पूर्ण कापड 90 डिग्रीला फिरवून घेतला. म्हणजे खालचा घेर वरती गेला आणि वरचा भाग माझ्याजवळ आला. याला असं झाल्याच्या नंतर या ठिकाणी टेप ठेवायचा आणि 3 इंचाला मार्किंग करायची. किती इंचाला मार्किंग करायची? 3 इंचाला मार्किंग करायची. आणि ह्या 3 इंचापर्यंत टिपेवरती टीप द्यायची. इथं लॉक करायचं, असं लॉक करून घ्यायचं. टिपेवरती टीप द्यायची, मागे पुढे टीप होऊ द्यायची नाही. काय केलं मी, 3 इंच पूर्ण टिपेच्या वरतीच टीप दिली. आता मात्र काय करायचं, अर्धा इंचाच्या अंतरावरती कव्हर टीप मारायची. म्हणजे पहिली टीप सोडली आणि दुसरी टीप त्याच्या पाठीमागून देते कव्हर टीप.
बघा ह्या 2 टिपा दिसतात आहे. एक ओरिजिनल एक कव्हर. खाली आपण जे सीटला टिप मारली होती तिथे लॉक करून 3 इंचावरती आपण टिपेवरती टिप दिली. 3 इंचाच्या नंतर मग आपण कव्हर टिप सुरू केली. अशा प्रकारे बाही, छाती, कमर आणि सीटपर्यंत आपण शिवले.